हॅलो फ्रेंड्स, नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. कवडे क्लासेस अकॅडमीमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. कवडे क्लासेस अकॅडमी मार्फत संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित प्रश्नपत्रिका आणि त्याचं सोल्युशन हे ऑनलाईन स्वरूपामध्ये आपल्याला उपलब्ध करून देण्यात येत आहे. इयत्ता तिसरी परीक्षा पेपर स्पर्धा परीक्षा पेपर क्रमांक 211 भाषा गणित या पेपरचं आपण सोल्युशन पाहणार आहोत. यामध्ये उतारा आणि उतारावरती आधारित प्रश्न. आता उतारा आपण समजून घेऊया. उतारा अगोदर संपूर्ण वाचणं गरजेचं असतं, त्यावरचे प्रश्न पर्यायासह वाचणे गरजेचे असतात. उतारा, मोहनदास करमचंद गांधी या महापुरुषाचा संपूर्ण भारत देश महात्मा या नावाने ओळखतो. महात्मा गांधीजींचे नाव ऐकताच आपले मस्तक आदराने झुकते. आपला भारत देश स्वतंत्र व्हावा यासाठी गांधीजींनी सत्याग्रहाच्या माध्यमातून इंग्रजांविरुद्ध अहिंसात्मक लढा उभारला. लोक सुखी व्हावे म्हणून गांधीजींनी आपला देह झिजवला. त्यांच्या या कार्यात त्यांच्या पत्नी कस्तुरबा यांची त्यांना मोठी साथ मिळाली. कस्तुरबांना सर्व लोक बा या नावाने ओळखत. बा हा शब्द गुजरातीत माता या अर्थाने वापरला जातो. कस्तुरबा या खरोखरच भारतीयांच्या माता होत्या. आता जिजवला म्हणजे कष्ट घेतले की देश स्वतंत्र होण्यासाठी त्यांनी कष्ट घेतले. आता प्रश्न पहा, इंग्रजांविरुद्ध लढ्यात महात्मा गांधीजींना कोणाची साथ मिळाली? भारतीय लोकांची, पंडित नेहरूंची, लोकमान्य टिळकांची, कस्तुरबांची. कोणत्या ठिकाणी बा हा शब्द माता या अर्थाने वापरला जातो? भारतात, महाराष्ट्रात, गुजरातमध्ये, पंजाबमध्ये. असे दोन प्रश्न आहेत उतारावरचे. आता या ठिकाणी पहा, इंग्रजांविरुद्ध लढ्यात महात्मा गांधीजींना कोणाची साथ मिळाली? भारतीय लोकांची मिळालेलीच आहे. पंडित नेहरूंची मिळाली, लोकमान्य टिळकांची मिळाली, कस्तुरबाची मिळाली. पण उतार्यात काय? उतार्यामध्ये कोणत्या आहेत ते पहा. की या ठिकाणी पहा, या ठिकाणी कुठं आहे की त्यांच्या या कार्यात म्हणजे देश स्वतंत्र होण्याच्या कार्यात त्यांच्या पत्नी कस्तुरबा यांची त्यांना मोठी साथ मिळाली. बाकीच्यांचा उल्लेख आहे का? म्हणजे भारतीय लोक वगैरे आहे, पण उतार्यामध्ये कोणाची आहे? कस्तुरबांची. त्यामुळे उत्तर काय येणार आहे? कस्तुरबांची. आता पुढे कोणत्या ठिकाणी बा हा शब्द माता या अर्थाने वापरला जातो? उतार्यामध्ये पहा, कोणत्या या ठिकाणी पहा, बा हा शब्द गुजराती माता या अर्थाने वापरला जातो. गुजराती म्हणजे गुजरात राज्यामध्ये. गुजरातमध्ये बा हा शब्द माता अर्थाने वापरला जातो गुजरातमध्ये. ओके, तर पुढे संवाद आहे. संवादावरती आधारित प्रश्न आहे. संवाद पहा, ताई ही बघ मी तुझ्यासाठी फुलं आणली आहेत. एवढी फुलं कशाला? या फुलांचा देवाला छान हार कर आणि तुला गजरा कर. अरे पण फुलं आणताना या कळ्या कशाला तोडल्यास? यातील काही कळ्या खूप लहान आहेत, त्या लवकर तोडल्या की त्यांचे पोषण होत नाही, त्यामुळे त्या उमलत नाही. ताई माझं चुकलं, पुन्हा फुलं तोडताना मी कळ्या तोडणार नाही. असा हा संवाद होता. आता हा संवाद वरील संवाद झाला. आता कोणामध्ये झाला? आई मुलगा, ताई आई, बहीण भाऊ, वडील आई. आता पहा बरं, या ठिकाणी ताई म्हणलेले, आपण आईला काय ताई म्हणतो का? नाही. आणि मग इथं काय म्हणले? या फुलाचा देवाला छान हार कर. अरे अरे म्हणले. अरे म्हणजे आता ही ताई कुणाला अरे म्हणेल? भावाला. म्हणजे याचा अर्थ हा संवाद कोणामध्ये झालेला आहे? बहीण आणि भाऊ. हा भाऊ बहिणीला ताई म्हणतो, बहीण त्याला अरे म्हणते. ओके, पुढचा का? तोडलेल्या लहान कळ्या उमलत नाही. तोडलेला का उमलत नाही? त्यांचे पोषण होत नाही. त्या हिरव्या असतात, त्या लहान असतात, त्यांना पाणी मिळत नाही. आता उतारल्या त्या संवादात काय म्हणलेले पहा बरं, की तोडल्या त्यातील काही कळ्या खूप लहान आहेत, त्या लवकर तोडल्या की त्यांचे पोषण होत नाही. पहा, म्हणजे लहान कळ्या तोडल्यावर त्याचे पोषण होत नाही, हे या ठिकाणी अपेक्षित उत्तर आहे. म्हणून उत्तर लहान कळ्या का उमलत नाही? तर त्यांचे पोषण होत. आता मोठ्या कळ्या असतात, त्या आपण फडक्यामध्ये ठेवल्या तर उमलतात, पण लहान कळ्या त्या पोषणच झालेल्या नसतात, त्यामुळे फुलं उमलणार नाही. प्रोजेक्टर या इंग्रजी शब्दाचा मराठी पर्याय. प्रोजेक्टरला काय आपल्या शाळेमध्ये असतो, वर्गामध्ये असतो, प्रोजेक्टरवरून आपल्या स्क्रीनला हे केलं जातं, त्याला काय म्हणतात? प्रक्षेपण.
प्रक्षेपण केलं जातं प्रोजेक्टरमधनं, मी त्याला प्रक्षेपक असं म्हणतात. आता संवादावरती आधारित प्रश्न आहे. किती पैसे देऊ? फक्त 80 रुपये द्या साहेब. काय 80 रुपये? मागच्या वेळी 60 रुपयेच घेतले होते. साहेब दिवसाच्या सुरुवातीला कशाला कटकट करताय? आधीच विचारायचं. खरं आहे, माझं चुकलं. रिक्षात बसण्याआधी विचारायला हवं होतं. हे घे 80 रुपये. पण की आपण एखादं माहिती आहे तर इथं रोज 80 रुपये किंवा 60 रुपये घेतात आणि त्याने आज 80 रुपये मागितले. आता आपण उतरताना भांडवल उपयोग आहे का? अगोदर बसताना म्हणायचं किती घेणार, तिथं जायला 80 रुपये. मग अरे मागच्या वेळेस 60 घेतले होते, 60 रुपये देतोस का? तर चल, नाही तर मी दुसरा बघतो. म्हणजे या ठिकाणी अगोदर ठरवणं गरजेचं. पुन्हा एकदा झालं उपयोग नाही. वरील सवाल किती व्यक्तीमध्ये घडला? रिक्षावाला आणि रिक्षात बसलेली व्यक्ती म्हणजे 2च व्यक्तीमध्ये घडलेला आहे. दुसरं कोणी त्यामध्ये आलेलं नाही. साहेब कोणत्या वाहनात बसलेले आहे? रिक्षामध्ये. या ठिकाणी रिक्षा या वाहनामध्ये बसलेले आहे. ओके, चला पुढे. बातमी वाचा. बातमीवरती आधारित प्रश्न आहे. कुमार विद्या मंदिर विहारपूर शाळेचे यश. सांगली जिल्ह्यातील कुमार विद्या मंदिर शाळेतील विद्यार्थ्यांनी राज्य फुटबॉल स्पर्धेत भरघोस यश मिळवले आहे. त्यांना मुख्याध्यापक व क्रीडा शिक्षक यांचे मार्गदर्शन मिळाले. शाळेतर्फे सर्व मुलांचा अभिनंदन पत्र देऊन सत्कार करण्यात आला. राष्ट्रीय स्तरावरील फुटबॉल स्पर्धेसाठी त्यांची तयारी चालू आहे. पहा आता इथं काय प्रश्न आहे? बातमी कशा संबंधी? कशा संबंधी आहे? स्पर्धेसंबंधी. कुठली स्पर्धा? राज्य स्पर्धा. कशाची स्पर्धा? फुटबॉल स्पर्धा. इथं स्पर्धेसाठी क्रीडा पुरस्कार मिळाल्याचे आहे का? क्रीडा दिन साजरा केल्याचे आहे का? क्रीडा स्पर्धेची आहे? क्रीडा शिक्षकाची आहे का? तर नाही, क्रीडा स्पर्धा आहे फुटबॉलची क्रीडा स्पर्धा. कोणत्या स्तरावरील स्पर्धेत विद्यार्थ्यांनी भाग घेतला? कोणत्या स्तरावरची आहे स्पर्धा? कुठं आहे ते बघा. उत्तर इथं आहे का? राज्य फुटबॉल स्पर्धा. म्हणजे कुठल्या स्तरावरची आहे? तालुका स्तर, जिल्हा स्तर, राज्य स्तर, देश पातळीवर. तर या ठिकाणी आहे राज्य स्तरावरची स्पर्धा आहे आणि नंतर ती राष्ट्रीय स्तरावर. पहिल्यांदा तालुका स्तरावर होता, नंतर जिल्हा स्तरावर, राज्य स्तरावर, राष्ट्रीय स्तरावर. सोप्या चालवते रिकाम्या चौकडी कोणती अक्षरे वापरल्या? 3ही अर्थपूर्ण शब्द बनते. सर्व पर्याय वापरून बघायचं. दा ना पा, दायक, नायक, पायक अर्थपूर्ण होतात का? नाही. दुसरा पर्याय बाकाना, बायक, कायक, लायक सगळे होतात का? नाही. तिसरा गाजावा, गायक, जायक, वायक होतात का? नाही. चौथा गानाला, गायक, नायक, लायक बरोबर. चौथा पर्याय. तिन्ही अर्थपूर्ण शब्द तयार होतात. खालील वाक्यात रिकाम्या जागी सर्वनाम निवडा. स्वप्नील म्हणाला चला. पहिले वाक्य. स्वप्नील म्हणाला चला तू मैदानावर खेळू. स्वप्नील म्हणाला चला तो मैदानावर खेळू. स्वप्नील म्हणाला चला आम्ही मैदानावर खेळू. स्वप्नील म्हणाला चला आपण मैदानावर खेळू. कोणता जास्त योग्य सर्वनाम? आपण मैदानावर खेळू. सर्व पर्याय वापरून पाहिजे. खालील पर्यायातील विशेषण शब्द ओळखा. विशेषण कोणतं आहे? आई नाव आहे आईचं म्हणजे नाही नाम आहे. आजी नाम आहे. माई नाम आहे. मायाळू, मायाळू हत्ती, मायाळू ताई, मायाळू आजी, मायाळू मावशी. म्हणजे याला मायाळू विशेषण लागतं. मायाळू हे विशेषण आहे. शिंगरू या नावाचे लिंग पर्यायातून ओळखा. आता हे लिंग कसं ओळखायचं? लिंग ओळखताना एका व्यक्तीचं ओळखावं लागतं. अनेक वेळी आपण एका वेळी फक्त एका व्यक्तीचंच लिंग पाहू शकतो. मग त्यासाठी एक शब्द वापरायचा. म्हणजे अनेक वचने असेल दिलेले पर्याय अनेक असू शकतात. मग त्यातले एक करून घेण्यासाठी एक शब्द वापरला की ऑटोमॅटिक त्याचं वचन बदलतं. तो म्हणलं की पुल्ली, ती म्हणलं की स्त्रीलिंग, ते म्हणलं की नपुंसक. आता शिंगरू काय म्हणाल का? तो एक शिंगरू, ते एक शिंगरू, ती एक शिंगरू. कोणतं योग्य? ते एक शिंगरू. ते म्हणलं की नपुंसकलिंगी. चला पुढे. जसे रुपया रुपये म्हणजे काय केलं? 1 रुपया 5 रुपये म्हणजे अनेक वचन. कावळा अनेक वचन काय? कावळे. 1 कावळा 5 कावळे. खाली वाक्यातील भविष्यकाळी वाक्य ओळखा. गाडी कृष्णा शिरली.
आता शिरली आहे, शिरली नंतर मग आपण म्हणू एक प्रकारचे भूतकाळी होतं. गाडी थांबली, थांबल्यानंतर म्हणलं आपण थांबत आहे वर्तमान काळ. थांबली क्रिया पूर्ण झाली भूतकाळ. उतारू उतरले, उतरल्यानंतर आपण म्हटलं उतारू उतरले, उतारू उतरत आहे वर्तमान काळ. उतरले भूतकाळ. गाडी आता गाडी सुटेल, सुटली का नाही सुटेल म्हणजे काढायची अजून क्रिया म्हणजे भविष्यकाळी वाक्य आहे. भविष्यकाळी वाक्य विचारले. घंटेची गणगण, जात्याची गरगर, भरभर नाही घंटन, घंटेची घंटन गरगर तर जातेची गरगर असते. समुदर्शक शब्द निवडा. आडी कशाची? आंब्याची आडी म्हणजे आंब्याची आडी. संत्र्याची आनंदासाठी पेरूची नसते. खालील अक्षर जुळून अर्थपूर्ण शब्द तयार करा. ग्रस्त धरण, धरस्त ग्रहण, ग्रहणस्त धर, धरणग्रस्त. तर इथं सर्व अक्षरापासून धरणग्रस्त शब्द बनतो. प्रतिज्ञा या शब्दाशी विसंगत शब्द म्हणजे प्रतिज्ञा या शब्दाचे सगळे समानार्थी शब्द तरी एकच वेगळ्या अर्थात. प्रण, आम्ही प्रण घेतले म्हणजे काय केलं? मी प्रतिज्ञा केली, मी वचन दिलं म्हणजे प्रतिज्ञा. एक प्रकारे तुम्हाला आण दिली, बांध दिली की मी तुमचा अंकार करेन म्हणजे इथे एक प्रकारे प्रतिज्ञा घेतली, तुम्हाला सहकार्य करण्याचं वचन दिलं. शपथ, मी शपथ घेतली म्हणजे प्रतिज्ञा घेतली. आवाज, आवाज म्हणजे प्रतिज्ञा होतं का? नाही, त्यामुळे वेगळ्या अर्थाचा आवाज शब्द आहे. 75 वर्षानंतर साजरे केले करणाऱ्या महोत्सवाला काय म्हणतात? 25 वर्ष असतं रौप्य महोत्सव, 50 वर्ष सुवर्ण महोत्सव, 60 वर्ष हिरण महोत्सव, 75 वर्ष अमृत महोत्सव, 100 वर्ष शताब्दी, 125 वर्ष शतकोत्तर रौप्य महोत्सव. मी लक्षात घ्या, 25 वर्ष रौप्य, 50 सुवर्ण, 60 हिरण, 75 अमृत, 75 वर्ष अमृत महोत्सव. आधी जन्मलेल्या या शब्दासाठी योग्य पर्याय. आधी जन्मलेला त्याला हे पाठच पाहिजे, हे वाचन पाहिजे, त्याला अग्रज. आधी जन्मलेला अग्रज, लहान भाऊ अनुज. झुंबड उठणे या वाक्यप्रचाराचा अर्थ. व त्या बाजारामध्ये स्वस्त वस्तू होती त्याच्यावरती लोकांची झुंबड उडली. झुंबड उडणे म्हणजे खरेदी करण्यासाठी गडबड करणे, घेण्यासाठी गडबड करणे म्हणजेच काय होणे? झुंबड उडणे म्हणजे गर्दी होणे, खूप गर्दी झाली. झुंबड उडणे. वस्तू जवळ असताना इतरत्र शोध घेणे या अर्थाची म्हण. जवळच आहे वस्तू आणि जवळ आपण सगळीकडे शोधतो म्हणजेच काय? काखेत बळसा गावाला वळसा. पालत्या गाड्यावर पाणी म्हणजे केलेला उद्देश वाया झाले. बैल गेला आणि झोपा केला. झोपा म्हणजे झोपणे नाही, झोपा म्हणजे कंपाऊंड करणे. बैल गेला चोरून सगळं नुकसान करून गेला आणि आता तुम्ही शेताला कंपाऊंड करता. आज म्हणजे एखादी क्रिया घडून गेल्यावर त्याच्यावर विचार करणे. काखेत बळसा म्हणजे वस्तू जवळ असताना इतरत्र शोधणे. दगडापेक्षा वीट मऊ, एका संकटापेक्षा दुसरं संकट सुसह्य होणे. खाली प्रत्येक घटक म्हणजे प्रत्यय असणारा अर्थपूर्ण शब्द असतो त्याला प्रत्यय लावलेला अर्थपूर्ण. पापड इथं प्रत्यय नंतर असतो, प्रत्यय नंतर असतो. फौज, फौजदार. अभिनंदन याचा पण अर्थपूर्ण, याच्यामध्ये फौज आणि दार, त्याला फौजला दार हा प्रत्यय लावलेला आहे. अभिनंदन याच्यामध्ये कोणता होतो का वेगळा शब्द नाही बनत. परिणाम याच्यामध्ये कोणता प्रत्यय जोडलेला नाही, तोच अर्थपूर्ण शब्द आहे. मग काढला तर परिणाम वगैरे किंवा परी अर्थपूर्ण शब्द होत नाही. गैरहजर, हजर त्याच्या अगोदर जोडला आहे तेव्हा प्रत्यय नाही, तर इथं प्रत्यय जोडलेला, दार प्रत्यय जोडलेला आहे. त्यामुळं फौज आणि त्याला दार प्रत्यय जोडला की फौजदार हा शब्द अजून एक वेगळा बनतो. अनेक वचनी शब्दाचा अचूक पर्याय ओळखा. अनेक वचन, एक वचन, अनेक वचन. एक माळ, 5 माळा. गळ्यामध्ये फुलांचे हार घालतो ती माळ. एक माळ, 5 माळा म्हणजे माळा हा कसा आला? अनेक वचन. एक बरणी, 5 बरण्या म्हणजे बरणी. एक बरणी म्हणजे एक वचन आलं. एक शेळी, 5 शेळ्या म्हणजे शेळी एक वचन. एक वेळा, 5 विळे, विळी एक वेळा एक वचन आहे. अनेक शब्द माळा, त्याचे एक वचन काय होईल? माळ.
आता गणित आहे 500 अधिक 5 अधिक 0 या विस्तारित मांडणीवरून तयार होणारी संख्या पर्यायातून शोधा. पण आपल्याला या ठिकाणी तयार होणारी संख्या पर्यायामधून शोधायची असते आणि ती संख्या आपल्याला लिहायची असते. पहा पर्याय इथं 500 अधिक 5 अधिक 0. आता इथं परत प्रश्न क्रमांक 26 500 अधिक 5 अधिक 0. आता विस्तारित मांडणी उभी मांडणी करून बेरीज करा, आडवी मांडणी करून पण आपल्याला आली पाहिजे. एककाची बेरीज करायची, एकक आणि इथं 0 आहे, इथं 5 आहे, इथं 0, बेरीज काय 5. दशकाची बेरीज करायची, हातचा काय आलेला नाही, 505 मांडले. दशकाची इथे 0, इथं दशकाने काही नाही, इथे 0 0 0 0. शतकाची बेरीज करायची, इथे शतकस्थानी नाहीये, इथं शतकस्थानी नाही, इथे आहे 5. 5शी 5 काय झाली संख्या तयार 505. पर्याय क्रमांक 4. चला पुढे 700 अधिक 75 बरोबर किती. पहा 27वा प्रश्न. 700 अधिक 75 आडवी बेरीज केली चालेल, उभी बेरीज केली तरी चालेल. एककाची बेरीज करायची 0 5 5. दशकाची बेरीज करायची 7 0 7. हातचा कुठे येत नाही, शतकाची 7 1 7. 775. मग इथे याचे 700 आणि 75 म्हणजे किती शेव. 50 म्हणजे अर्धा शेव आणि 75 म्हणल्यानंतर 25 म्हणलं की पावशे. 25 आणि 75 25 अधिक 75 25 म्हणजे पावशे आणि 50 म्हणजे अर्धा शेव. पाव आणि अर्धा याचं म्हणून काय करू पाऊण. पाऊण भाग म्हणजे 700 आणि पाऊणशे. मग काय झाले पावणे 800. पावणे 800 म्हणजे याचा अर्थ काय पाव उणे 800 म्हणजे 800तून पावशे. पावशे म्हणजे पाव उणे 600 म्हणजे पाव आणि उणे एकत्र झाले काय म्हणलं पावणे. म्हणजे पाव वजा करायचे 800 मधनं पावशे वजा म्हणून पावणे 800 हे पर्याय क्रमांक 2 येणार आहे. पुढे खालील संख्या चढत्या क्रमाने मांडल्यास कोणती शेव संख्या शेवटी येईल. पहा संख्या आहे मी सर्व लिहितो 398 372 479 491 471. 5 संख्या दिलेल्या आहेत आणि या संख्या आपल्याला चढत्या क्रमाने लिहायच्या. सर्वात लहान लिहायची, सर्वात लहान शतकस्थान पहा 3 3. या दोन्हीमध्ये कोणती लिहायची अगोदर. इथं शतकाचं नाही, दशक 9 आहेत 7 आहे. सर्वात लहान येणार आहे 372. पहिल्या नंबरला येईल 372. त्यापेक्षा मोठी 398. आता या राहिलेल्या 3 संख्या आहेत याच्यामध्ये सर्वात लहान 400 400 400 7 9 7. आता हे दोन्ही तर 7 7 आहे, एककावरून पाहावं लागेल. इथे 9 आहे, या ठिकाणी 1 आहे म्हणजे लहान कोणता 1 ज्याच्यापेक्षा लहान येईल 4 म्हणजे या तिन्हीमध्ये सगळ्यात लहान 471 म्हणजे 398 पेक्षा मोठी. ही पण 3 नंबरला आली, 2 नंबरला टाकली. आता राहिले या दोघांमध्ये लहान 479 आणि सर्वात मोठी येणार आहे 491. आणि आपल्याला काय विचारलेला आहे प्रश्न शेवटी कोणती संख्या येईल 491. पर्याय क्रमांक 4. चला पुढील प्रश्न 440 अधिक 44 अधिक 404. पहा उभी मांडणी करून तर तुम्ही करताच आहात, पण जेव्हा स्पर्धेचे आपण पेपरवरच हा प्रश्न आपल्याला आडव्या मांडणीमध्ये केला तर वेळ वाचणार आहे. तर या गोष्टी आपल्याला आल्याच पाहिजे आणि सरावाने या गोष्टी येतात, खूप अवघड नाहीये. पाहिजे 440 अधिक 44 अधिक 404 इथंच करणार, मांडायला वेळ जाणार आहे का आपला मुळीच. म्हणजे हे मांडण्यासाठी जो वेळ गेला तो वाचला, पेपरवरच बघायची, आडवीच करायची. एककाची बेरीज 4 4 4 8 आणि 0 म्हणजे 4 4 8 0 8 म्हणजे एककाची बेरीज झाली 8. हातचा काय आला का नाही आला असता तिथं वर दिला असता.
आलं नाही. 808 म्हटलं आता दशकाची 0 4 4 0 4 4 4 4 8. आता शतकाची करूया. शतकाची बेरीज हातचा काय आलेला नाहीये. 4 इथं शतक नाहीये, इथं 4 4 4 8. उत्तर काय आलं 888. पर्याय क्रमांक 3. पुढे पहा किती नवे 153. पाठ पाहिजे लगे. 19 नवे 171 71 असेल. 27 नवे 243. 17 नवे 53 153. 23 नवे 7 2 207. म्हणजे इथं पाठ असेल तर 17 नवे 53 असे लक्षात येणार. पुढे 31वा पहा 527 या संख्येत 412 ही संख्या मिळवली तर येणाऱ्या संख्येच्या शतक स्थानची स्थानिक किंमत दिली. पहा 527. प्रश्न क्रमांक 31. 527 या संख्येत 412 ही संख्या मिळवली म्हणजे बेरीज केली तर येणाऱ्या संख्याच्या शतक स्थानच्या अंकाची स्थानिक किंमत. बेरीज करा. 7 2 9 2 1 3 5 4 9. हा एकक आहे, हा दशक आहे आणि हा शतक आहे. आपल्याला विचारले शतक स्थानच्या अंकाची स्थानिक किंमत. या 9ची स्थानिक किंमत काय येणार आहे. 9च्या नंतर 2 संख्या आहेत, 2 शून्य म्हणजे 900. पर्याय क्रमांक 3. चला 32वा प्रश्न. अश्विनजवळ 46 गोळ्या होत्या. आईने त्या गोळ्याच्या दुप्पट गोळ्या दिल्या. पहा अश्विनीजवळ 46 गोळ्या होत्या. आता 46 गोळ्या तिच्या जवळ असताना आईने तिला त्या गोळ्याच्या दुप्पट 46च्या दुप्पट आईने दिल्या दुप्पट झाले नाही. आईने तिच्याकडे जेवढं होत्या त्याच्या दुप्पट. मग 46ची दुप्पट 46ची दुप्पट किती. आता आडवं मुद्दाम मी जाणीवपूर्वक घेतोय, तुम्हाला आलं पाहिजे. दोन्ही एककाला म्हणलं बेस 12 12शी 2 अज्जाले 1 बेस चोक 8 हातचा 1 9. म्हणजे आईला किती दिल्या 92 गोळ्या दिल्या. आता तिच्याजवळ 46 होत्या, त्याच्या दुप्पट आईने 92 दिल्या म्हणजे तिच्याजवळ किती झाल्या गोळ्या. तिच्याजवळ झाल्या किती 6 2 8 9 4 13 138 गोळ्या झाल्या. मग अश्विनीजवळ एकूण गोळ्यापैकी तिनं निम्म्या गोळ्या वर्गातील मुलींना वाटल्या. म्हणजे 138 आहे त्याच्या निम्म्या म्हणजे 2 भाग करायचे. मग 2 भाग करायचे म्हणजे काय करायचं भागिले 2. 138 भागिले 2. पहिल्यांदा 1 घेतला उतरून भाग जातो का नाही. 1 घेतला उतरून भाग जात नाही. भाग शून्याचा लावला. 2च्या पाड्या 0 असताना 0 आहेत. 1 मधनं 0 गेला 1 राहिला. पुढली संख्या उतरून घेतली 3. संख्या झाली 13. 2च्या पाड्यात 13 नाही, 13 पेक्षा लहान 12 किती असतानी 6व्या भाग लागेल 6चा. 2च्या पाड्या 6व्या असतानी बेस 12 बांधले. 13तनं 12 गेले 1 राहिला. आता इथे 3तनं 2 गेले करत बसायचं नाही. पुढली संख्या 8 उतरून घेतली. संख्या झाली 18. 2च्या पड्यात 18 बेल 9 18 म्हणजे 18. 9च्या पड्या 18 आहेत. 18तनं 18 गेले 0. आता हुशार मुलगा हे संक्षिप्त रूपात कसं करेल पहा. 138 भागिले 2. पहिल्यांदा 1 घेतला उतरून. 2च्या पड्यात 1 नाही, 1 पेक्षा लहान 0 किती वाजतानी 0 भाग लागेल शून्याचा. खाली किती किती गेले 0 वाजतानी 0 म्हणजे 1तनं 0 गेले 1 राहिला. 1 वर उतरून घेतले 3. 1 3 13. 2च्या पाड्यात 13 आहेत का नाही, 13 पेक्षा लहान 12 किती वाजतानी 6व्या भाग लागेल 6चा. मग 6च्या 6व्या वाजतानी किती 12. मग खाली 13तनं 12 गेले. हे तोंडी करायचं आलं पाहिजे. 13तनं 12 गेले 1 राहिला. 1 वर कुठले 8 घेतले उतरून 1 8 18. 2च्या पाड्यात 18 आहे किती वाजतानी 9व्या बेल 9 18. खाली किती गेले 18तनं 8. म्हणजे 69 गोळ्या तिने काय केल्या वाटल्या. शिल्लक किती राहिल्या
69 निम्म्या वाटलेत ना, जेवढ्या वाटल्या तेवढ्या शिल्लक राहणार, म्हणजे 69 गोळ्या शिल्लक राहिलेल्या आहेत. किंवा मुलांना किती वाटल्या, मुलींना 69 वाटल्या. पुढे 1 ते 100 संख्यामध्ये 4 हा अंक एकक स्थानी असलेल्या एकूण किती संख्या आहे. पहा प्रश्न व्यवस्थित समजून घ्या. 1 ते 100 मध्ये 4 हा अंक एकक स्थानी पाहिजे, दशक स्थानी चालणार नाही. आपण प्रत्येक वेळेस समजून घेतलंय. पहा एकक स्थानी 4 हा अंक एकक स्थानी येणाऱ्या संख्या कोणत्या आहेत पहा बरं. 4 पहा कोणत्या कोणत्या येतात. 4 14 24 34 44 54 64 74 84 94. आता याच्यातील का हो 40 41 42 43 44 45 46 47 48 49 नाही चालणार. का नाही चालणार. या ठिकाणी 4 आहे तो कुठं आहे, दशक आहे. आपल्याला काय विचारलेलं आहे, एकक स्थानी. एकक स्थानी असणारे 1 2 3 4 5 6 7 8 9 10. प्रत्येक अंक एकक स्थानी 10 वेळाच येतो. 4 हा एकक स्थानी 10 वेळाच येणार, दशक स्थानी 10 वेळाच येणार. तेव्हा लक्षात ठेवायचं 4 हा अंक एकक स्थानी 10 वेळा. फक्त हा अंक 11 वेळा, नाही तर सगळे अंक एक 10 वेळा येतात, स्थानी 10 वेळा येतात, हे लक्षात ठेवायचं आहे. पुढील प्रश्न उत्तर 9 दशक अधिक 5 शतक या विस्तारित मांडणीने तयार होणारी संख्या पर्यायातून शोधा. 34वा प्रश्न 9 दशक अधिक 5 शतक. दशक लगेच इथं लिहायचं, एकक दशक शतक. काय म्हणले 9 दशक आहे, दशकाच्या घरात 9, फक्त 9. शतक काय सांगितले का नाही, एकक काय नाही. मी याची सुट्टे केली 9 दशकाचे. 9 दशक म्हणजे 10 रुपये 9 नोटा 90 रुपये झाले. 5 शतक आहे, शतकाच्या घरात 5 सुट्टे केले. 5 शतक म्हणजे 50 दशक. 500 रुपये म्हणजे 50 रुपयाच्या 10 नोटा येतील, दशकाच्या 50 नोटा येतील. सुट्टे केले 1 रुपयाच्या 500 नोटा. याचं बेरीज केली तर काय होईल पहा, 590. किती संख्या काय होणार आहे, 590. चला पुढील प्रश्न 616 अधिक 313. आता या प्रश्न आडवे तिथं सोडवायचे. 616 अधिक 313 बरोबर किती, एककाची बेरीज 6 आणि 3 9, दशकाची बेरीज 1 आणि 1 2, शतकाची बेरीज 6 आणि 3 9, तरी 929. पर्याय क्रमांक 3. आता संख्या चढत्या क्रमाने लिहिल्या तर 4थ्या क्रमांकावर कोणती संख्या येईल. संख्या आहे चढत्या क्रमाने लिहायचे. अगोदर संख्या एकाकडे घेतल्या 513. हे डोळ्याने देखील कळतं, सरावाने या संख्या लिहिण्याची गरज नसते. आता मला समजून द्यायचं म्हणल्यानंतर ते व्यवस्थित गेलं उतरून समजून सांगणं गरजेचं आहे. 807 902 199. आपल्याला पाहिजे चढता क्रम, म्हणजे पहिल्यांदा सर्वात लहान, त्यानंतर मोठी, त्यानंतर मोठी, त्यानंतर मोठी, अशा चढत जातात. सगळ्यात लहान शतस्थान पाहायचं, सगळ्यात मोठं स्थान शतकाचं, सगळ्यात लहान कोणता 1 म्हणजे 199 सर्वात लहान. याच्यापेक्षा मोठी ही 1 नंबरला लिहिली, याच्यापेक्षा मोठी सगळ्यात लहान 403
2 नंबरला, नंतर 513, यानंतर 3 नंबरला, नंतर 4 नंबरला 807 आणि सर्वात मोठी येणार आहे 902. आपल्याला प्रश्न काय आहे, चढत्या क्रमांक लिहिल्या तर चौथ्या क्रमांक, पहिला, दुसरा, तिसरा, चौथ्या क्रमांक कोणती आली, 807. पर्याय क्रमांक 2. पुढे, प्रथमे दरमहा 60 रुपयाची बचत करतो तर एका वर्षात किती रकमेची बचत करेल. दरमहा म्हणजे प्रत्येक महिन्याला 60 रुपये, मग 12 महिने एका वर्षात, एका वर्षामध्ये 12 महिन्यात, म्हणजे 60 गुणिले 12, 12चा पाढा यायला अवघड नाही. 12 0 0 12 72. आता हुशार मुलगा काय करतो पहा, हे गणित असं जरी लिहिलं 12 गुणिले 60 तरी चालतं. हा 0 एकच सारी मांडून टाका, गणित काय राहिलो 12 गुणिले 6 येत नाही. 12चा पाढा 7, 6 गुणे 12 2 आजच्याने 6 1 6 आणि 1 7. हुशार मुलं आडव्या मांडणीमध्ये करतात हो हे. 60 गुणिले 12, 12 0 0 12 72. उत्तर येणारे 720 रुपये. त्याला पुढे, सर्वात लहान अपूर्णांक कोणत्या छायांकित आकृतीने दर्शवा. पहा काय म्हणलेलं आहे ते पहा, नीट व्यवस्थित समजून घ्या. आकृती व्यवस्थित समजून घेणं गरजेचं आहे की त्यामध्ये काय दिलेलं आहे. पहा या आकृतीमध्ये काय दिलेलं आहे पहा, किती भाग आहेत, 1 2 3 4 5 6 7 8 आणि 8 मध्ये किती रंगवले, 6 अंश छेदा. म्हणजे पहिल्या आकृतीमध्ये पहा प्रश्न क्रमांक 38 आहे. आता इथं पहिल्या आकृतीमध्ये 8 भाग आहे, त्यापैकी 6 भाग रंगवले. हा पूर्णांक काय झाला, 6 अंश छेदा. दुसऱ्या पर्यायामध्ये पहा बरं किती भाग आहे, 8 आहे, त्यातले रंगवले किती, 3. रंगवलेला काय होईल, हा पूर्णांक 3 अंश छेद 8. तिसऱ्या आकृतीमध्ये पहा बरं, 1 2 3 4 5 8च भाग आहे, त्यातले रंगवले किती, 5. म्हणजे काय होईल, 5 अंश छेद 8. चौथ्या आकृतीमध्ये पहा 8 आहे, त्यातले 7 रंगवले, म्हणजे काय झाला तो पूर्णांक 7 अंश छेद 8. मग काय म्हणले त्यांनी, सर्वात लहान. सगळ्यात लहान बघा तुम्हाला कुठं खायला मिळाल, ही कॅडबरी आहे असं समजा, आणि त्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्यात कमी खायला मिळाली तो कमी लहान सगळ्यात. कुठं कमी मिळालं खायला, दुसऱ्या पर्यायामध्ये. दुसरा पर्याय 3 अंश छेद 8 या ठिकाणी सगळ्यात तुम्हाला कमी खायला मिळालेलं आहे. सर्वात लहान 3 अंश छेद 8 आणि सगळ्यात मोठा 7 अंश छेद 8 यातला. पूर्णांक चढता क्रम कोणता, पूर्णांक आपल्याला लिहायचे. प्रश्न क्रमांक 39 आहे. या संख्यांचा आपल्याला चढ कोणकोणते दिले पहा, 9 अंश छेद 13, 5 अंश छेद 13, 7 अंश छेद 13 आणि 8 अंश छेद 13. पहा एका वस्तूचे 13 भाग केले, त्यातले सगळ्यात कमी कुठे भाग मिळतील तुम्हाला खायला, 5/13. म्हणजे सगळ्यात लहान येणार आहे 5/13. आपल्याला कोणता क्रम लिहायचा आहे, चढता. म्हणजे पहिल्यांदा कोणती लिहिली पाहिजे, सर्वात लहान. चढता क्रम सगळ्यात लहान कोणते, 5/13 लिहिला. आता या राहिलेल्या सगळ्यात लहान कोणते, 9 8 7 मधलं 7 अंश छेद 13. म्हणजे याच्यापेक्षाही मोठे. आता हे 7/13 लिहिले, यातला राहिलेल्यातला लहान कोणता, 8/13. म्हणजे याच्यापेक्षा मोठा आहे 8/13. आणि सर्वात मोठा कोणता आला मग राहिला 9/13. मग याचा चढता क्रम आहे 5/13 7/13 8/13 9/13. कोणत्या पर्यायामध्ये आहे, पर्याय क्रमांक 2 मध्ये. उत्तर येणारे पर्याय क्रमांक 2. पुढे पहा बेरीज दिलेली आहे 535. पहा किती सोपे प्रश्न, एवढे सोपे देखील पेपरला प्रश्न असतात. 535 अधिक 189. प्रश्न क्रमांक 40. ओके, याची बेरीज करायची आणि मी करा ना बेरीज.
आडवी बेरीज करा. 9 आणि 5, 9 आणि 5 किती होतात? 14. 14शी 4 हातच्याने 1 दशकात देऊन टाका. आता दशकाची बेरीज करायची. 8 आणि लगेच हातचा धरून टाका. 8 आणि 9, 9 मध्ये 3 मिळवले. 9 आणि 3 12. 12शी 2 हातच्याने 1. शतकाची बेरीज करायची आपल्याला. शतकाच्या इथे 1 आणि 1 2 आणि हे 5. 5 आणि 2 7. उत्तर किती आलं? 724. पर्याय क्रमांक 3. पुढे पहा, उदाहरणातील चौकटी कोणता अंक असेल? पहा इथं थोडंसं छापताना गल्लत झालेली आहे. 78 अधिक 3 चौकट आणि 9 याची बेरीज दिलेली आहे आपल्याला 457. पहा बरं, 8 आणि 9, 9 आणि 8 1707 हातच्याले 1. या ठिकाणी हातच्याला 1 येतोय. मग हा 1 त्याच्यामध्ये धरून इथं आपल्याला बेरीज किती केली? 5. मग 7 आणि 1 8 होते. 8 किती मिळवलं? 5 होते. 5 येऊ शकत नाही. म्हणजे इथं बेरीज किती आली पाहिजे? 5च्या पुढली त्यामध्ये 1 आणि 5 येईल अशी 15. मी 15 झालं पाहिजे. मग 15 व्हायचं म्हटल्यानंतर 8 मध्ये किती मिळवलं? 15. 8 आणि 7 15 आणि मग हातच्याने 1. मग 3 आणि 4 म्हणजे या चौकटी जागी काय येतं? 7. आता हुशार मुलगा काय करतो? या संख्येतनं ही संख्या वजा करतो. आपल्याला हे काढायचे नव्हतं. मग 457 78 वजा करायची. 457 ही बेरीज आहे. मी कोणत्या दोन संख्येची? 78 आणि 309. म्हणजे 300 काय ते आहे तिथं. मग यातनं 78 वजा करून टाकूया आणि मग राहिलेलं इथं उत्तर येणार. मग त्याच्यातला मधला अंक शोधायचा. 7 मधनं 8 जातात का? नाही. मनाचा आजचा घ्या. मी तर मनाचा आजचा घेतला, तो इथे देऊन टाकला. मी इथे जाईल किती? 17. 17तनं 8 देऊन टाकले. 17तनं 8 देऊन टाकले. 8च्या पुढे 9 10 11 12 13 14 15 16 17 किती राहिले? 9. 17तनं 8 दिले, 9 राहिले. आता 5मधनं 8. आता 7 नाही, हे 8 झाले. या ठिकाणी मानाचा आजचा दिल्यामुळे 7 आणि 8 17 नाही 8. मग 5 मधनं 8 जातात का? नाही. मानाचा आजचा घ्या, पुढल्या घरात देऊन टाका. झाले 15. 15तनं 8 दिले. 8च्या पुढे 15 इकडे 9 10 11 12 13 14 15 किती झाले? 7. आणि 4त नाही गेले 3. म्हणजे इथं मध्यभागी कोणता येतो पहा? मध्ये 7. हे उत्तर काय येणार? इथं चौकटीच्या जागी 7 हा अंक पाहिजे. त्याला पुढील प्रश्न पहा. 935 वजा 269. पहा 935 वजा 269. पहा हा प्रश्न 42वा आहे. आता एक लक्षात ठेवा, ही वजाबाकी आडवी आपल्याला आली पाहिजे. सराव नियमित करा. पण आपण 5 मधनं 9 जातात का? नाही. मग काय करायचं? मानाचा आजचा घ्यायचा. मानाचा आजचा घ्या किती झाले? 15. 15तनं 9 मानाचा आजचा 15तनं 9 देऊन टाकले. नावाच्या पुढे 15 इकडे 10 11 12 13 14 15 किती राहिले? 6. आता इथं दशकाची करायची. इथं 3 आहे खाली, इथं 6 नाही आहे. मानाचा आजचा दिल्यामुळे इथे किती झाले? 7. 3 मधनं 7 जातात का? नाही. घ्या मानाचा आजचा इथं देऊन टाका. झाले 13 13 7 13 इकडे 8 9 10 11 12 13 किती राहिले? 6. आणि 9 मधनं 3 गेले 6. उत्तर किती येणार आहे? 666. आडवी मांडणी देखील करते. पहा एक आडव्या मांडणीमध्ये घेऊया आपण. 935 वजा 269. 5 मधनं 9 घालवायचे. 9 मग 9 मधनं 5 घालवायचे का? नाही. 5 मधनं जात नाही. मनाचा आजचा घ्या, पुढल्या घरात देऊन टाका. 15 झाले. 15तनं 9 गेले. रेषा मारायच्या त्याच्या. लक्षात येतं कुठलं केलं. 15तनं 9 देऊन टाकले. 9च्या पुढे 10 11 12 13 14 15 6 राहिले. पुढे आता 3 मधनं 7 घालवायचे. 6 होते पण मनाचा आजचा दिल्यामुळे 7 झाले. 3 मधनं जात नाही. मनाचा आजचा घ्या, पुढल्या घरात देऊन टाका. घेतल्याबरोबर द्यायचं. 13तनं 7 गेले. 13तनं 7 गेले. 7च्या पुढे 8 9 10 11 12 13 6 राहिले. आता शतकाची करायची. 9 मधनं घालवायचे 3. 9तनं 3 गेले 6 राहिले. म्हणजे सरावाने या सगळ्या गोष्टी येतात.
चला पुढील प्रश्न 435 अधिक स बरोबर 435. पहा 435 याच्यामध्ये अधिक कोणती स संख्या मिळवली तर उत्तर आलं 435. आता पहा इथं गणिताच्या याच्यामध्ये समीकरण सोडवण्याची पद्धत. या एस ची किंमत काय याला मोकळा करायचा. या एस मध्ये 435 काय अधिक हे पाठवणे इकडे तर काय होती वजा होती. म्हणजे इकडे काय राहिला नुसता स. इकडे पलीकडे काय होतं अगोदर 435 होते आणि इकडे हे स मध्ये 435 अधिक होते. हे 435 अधिक येते इकडे आले काय होते वजा 435. 435 मधनं 435 पाचातनं 5 गेले 0 राहिले. 3तनं 3 गेले 0 राहिले. 4तनं 4 गेले 0 राहिले. उत्तर काय येणार आहे 0. 435 मधनं 435 गेले 0 राहतात. 3 अंकी लहानात लहान संख्येला कितीने गुणावे म्हणजे उत्तर 1000 येईल. पहा 3 अंकी लहानात लहान संख्या 3 अंकी 1 अंकी लहानात लहान संख्या कोणती हो 1. 2 अंकी लहानात लहान 10. 3 अंकी 100. याला कशाने गुणावं माहीत नाही. एक्स म्हणलं श मानलं स मानलं याला कशाने गुणल्यानंतर उत्तर 1000 येईल म्हणजे बरोबर येईल. उत्तर म्हणजे बरोबर 1000. मग आता एक्सची किंमत राहायची एक्सला 100 काय गुणिले तिकडे पाठवायचं काय होती भागिले म्हणजे काय होईल एक्स बरोबर हे पलीकडचे 1000 आहे आणि याला भागिले हे 100. हे भागिले याला भागिलेची पद्धत आहे. आता इथं भागिले करायचे हा भागाकार असा करत बसायची गरज नाही. 1000 भागिले 100 100चा पाडा 100 एके 100 100 मधनं 100 गेले 0 वर्ण 0 घेतला 100च्या कडे 0 0 असताना भाग 0चा 0 0 गेले 0. एवढं करण्याऐवजी पण अशी ओळीनं 0 असतील तर ते घालवता येतात. मग तेच ट्रिक आहे यातली ही तुम्हाला समजून जाईल. इथं ओळीनं किती 1.2 0 इथं ओळीनं 2 0 2 0ला 2 0 घे 10 छेद 1 म्हणजे प्रत्येक पूर्णांक संख्येचा छेद 1 असतो. म्हणजे उत्तर काय येणार आहे 10. चला पुढील प्रश्न घ्या. घड्याळात 1:30 वाजता तास काटा व मिनिट काटामध्ये कोणत्या प्रकारचा कोन तयार होईल. पण आता घड्याळ काढलं पाहिजे आपल्याला. घड्याळामध्ये 1:30 वाजता आपण घड्याळ घेऊया. पण घड्याळाचा आपल्याला गोलाचा शेप घेऊया. गोलाचा शेप घड्याळ घेऊया आपण. आता या घड्याळामध्ये आपल्याला घड्याळाचा शेप घेऊया. ओके पहा किती वाजलेले पहा 1:30 वाजता म्हणजे किती 1:30 म्हणजे आपल्याला घड्याळामध्ये दाखवता आलं पाहिजे. इथं मध्यभागी इथनं काटा 1:30 वाजता म्हणजे मिनिट काटा 6 वर असणार आहे. 12 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 1:30 वाजता म्हणजे 1 आणि 2 च्या मध्ये तास काटा असणार आहे. हा कोण काय विचारले त्यांनी हा कोण कोणत्या प्रकारचा झाला हा कोण. आता जर इथे असता तर 90 अंश झाला असता. त्यापेक्षा लहान असता तर लघु कोण झाला असता. इथे काटकोन झाला असता. हा काय 90 अंशापेक्षा मोठा आहे म्हणजे कोणता असणार आहे विशाल कोण. उत्तर येणार आहे विशाल कोण. चला 956 ही संख्या अक्षरात कशी घ्या. 956 आहे ही लिहिताना पर्याय क्रमांक 3 956. पुढे पहा वजाबाकीचं गणित दिलेलं आहे. 9321 47चा 9321 वजा 5341. आडव्या मांडणी जाणीवपूर्वक तुम्हाला मी सवय लावतोय. एककाची करायची 1 मध्ये 1 गेला 0 राहिला. दशकाची करायची 2 2 मधनं 4
जातील का नाही. मनाचा हातचा घ्या इथे पुढल्या घरात घ्यायचा, त्या घरात नाही पुढल्या घरात. इथे किती झाले 12, 12 मधनं 4 घालवायचे, 12 मधनं 4 देऊन टाकले, 4च्या पुढे 12 येईल. 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12. 12तनं 4 देऊन टाकले, किती राहिले 8. तर दशकाची करायची, 3 मधनं घालवायचे किती 3 नाही 4. मनाचा हातचा दिल्यावर 4 झाले, मग 3 मधनं 4 जातात का नाही. मनाचा हातचा घ्या पुढल्या घरात देऊन टाका, झाले किती 13. 13तनं 4 देऊन टाकले, 13तनं 4 देऊन टाकले, 4 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 9 राहिले. आता शतकाची करायची, हजाराची, 9 मधनं 6 गेले, 9 मधनं 6 देऊन टाकले, राहिले की 6, 7, 8, 9. उत्तर किती आलं 3980. ओके. आता पहा, तुम्हाला एक फरक म्हणून मी तुम्हाला सांगतो, हे गणित कसं करायचं. 9321 पहा, -9321 वजा 5341. काय करायचं, सगळीकडनं हातच्या इकडे घेऊन टाकायचे. याच्यामध्ये फळ मजा म्हणून आपल्याला हे प्रत्येक वेळेस सोडवणं शक्य नसतं, आपल्याला लक्षात ठेवायचं. काय करायचं, या 2 मधनं या 1 वर काट मारून इथे घेतला, या 2 मधनं हातचा इथे घेऊन टाकायचा. इथं किती राहिले 1. यामधनं हातचा घेऊन टाकायचा, इथं किती राहिले 2. यामधनं हातचा घेऊन टाकायचा, इथं किती राहिले 8. सगळीकडनं हातचे घेऊन टाकायचे, लागत नसले तरी घेऊन टाकायचे. 11तनं 1 गेले 10. मग 10 शून्य तिथं, मग इथं हातचा घेणं गरजेचं नव्हतं. म्हणजे इथं हातचा घ्यावा लागला नाही, म्हणजे इथं घ्यायची गरज नव्हती. मग यो हातचा इथं द्यायचा. म्हणजे 11ने 12, 12तनं 4 गेले 8, 12तनं 3 गेले 9, 8तनं 5 गेले 3, 3980. अशी पद्धत आहे. अजून एक वेगळी पद्धत आहे, तुम्हाला सांगेल. असेच फळ म्हणून आपण इथं एवढा वेळ घालवणं शक्य नाही आहे, तर पेपरला वेळेचं बंधन असतं. 20 रुपयाच्या 2 नोटा देऊन 5 रुपयाची किती नाणी. पहा प्रश्न क्रमांक 48. 20 रुपयाची 2 नोटा, 20 रुपयात 2 नोटा मी किती झाले 20 आणि 20 40 रुपये झाले. आता हे तुम्हाला सुट्टे करायचे, 5-5 रुपयाची नाणी पाहिजे. बघा 40 रुपये करायचे, 5, 10, 15, 20, 25, 30, 35, 40. ही 5-5 रुपये किती झाली नाणी 10, 15, 20, 25, 30, 35, 40 नाणी. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 नाणी. मी करायचं कसं 40 रुपये 5-5 रुपये भागिले 5, 5च्या पड्यात 5 8 40, 5 1 5, 5 8 40, 8 नाणी येतील. चला पुढील प्रश्न, विषम संख्या अधिक विषम संख्या बरोबर किती. हा प्रश्न सोपा नाही आहे, अवघड आहे प्रश्न. विषम संख्या अधिक विषम संख्या बरोबर कसली संख्या, कोणती घ्या. विषम संख्या 1 घेतली 5 घेतली, काय उत्तर 6. एखादा मला नाही सर मला 3 आणि 9 घ्यायचे, 3 आणि 9 12. एखादा मला 7 आणि विषम संख्या घ्यायची 1 घेतली, 7 आणि 8. कसलं आहे तो या संख्या 6, 12, 8. बघा बरं इथे पर्याय सम विषम, सम व विषम यापैकी नाही. उत्तर येते. ही कसल्या संख्या आहेत सगळ्या समसंख्या. समसंख्या विषम येते का कुठं, कधी 2 विषम संख्येची बेरीज समच येते, त्यामुळे उत्तर येणार आहे समसंख्या. लीप वर्षात एकूण किती दिवस असतात. 50वा प्रश्न. लीप वर्ष कशाला म्हणतात, ज्या सालाला 4 ने निश्चित भाग जातो त्याला लीप वर्ष म्हणतात. म्हणजे उदाहरणार्थ कोणतं 2004, 2024, 2120 ही सगळी लीप वर्ष. किंवा शेवटला 2-3 वेळा जर शून्य असेल तर त्याला 2 वेळा शून्य असेल तर 400 ने भाग जावा लागतो. 2000 आहे, 2400 आहे, पण
पण 2100, 2200, 2300 ही लीप वर्ष नाही. आणि याच्यामध्ये काय असतं तर याच्यामध्ये फेब्रुवारी जो महिना असतो हा 29 दिवसाचा असतो. लीप वर्षामध्ये फेब्रुवारी 29चा असतो. मग फेब्रुवारी 29चा असल्यामुळे काय होतं एक दिवस वाढतो. सर्वसाधारण वर्षाचे दिवस किती असतात सर्वसाधारण वर्षाचे 365 आणि वाढला हा एक दिवस म्हणजे लीप वर्षाचे दिवस किती 366. लीप वर्षाचे दिवस 366. पुढे 28 गुणिले 5 बरोबर किती पहा प्रश्न 28 गुणिले 5 उभी मांडणी करतो. आडवी पण आले 5 ने 8 ला गुणा 5 ने 8 ला 85 40 40 0 हातच्याने 4 त्या 5 ने 2 ला गुणा 5 दुने 10 हातचे 4 14. आडवी मांडणी केली तर 28 गुणिले 5 85 40 0 हातच्याने 4 5 दुने 10 10 हातचे 4 14. उत्तर किती येणार आहे 140. पुढे पहा 10 रुपयाच्या 10 नोटा देऊन 50 रुपयाच्या किती नोटा घेणे आवश्यक आहे. पहा 10 रुपयाच्या 10 नोटा 10 रुपयाच्या 10 नोटा म्हणजे किती झाले 10 रुपयाच्या 10 नोटा म्हणजे 100 रुपये झाले तुमच्याकडे. आणि काय करायचं 50च्या नोटा घ्यायचे. तुम्ही इथं काय करायचं 50च्या नोटा किती घ्यावे लागतील 100 येण्यासाठी. 50ची इथे एक नोट आणि 50ची इथे एक नोट म्हणजे 50 इथे झाले 100. हे कसं सोडवायला पाहिजे 100 भागिले 50. हे एका शून्याने एक शून्य घालवा काय गणित राहिलं 10 भागिले 5 5 एके 5 5 दुने 10 म्हणजे 2 नोटा येतील. तर 50च्या 2 नोटा येतील. पुढे पहा पदावली दिलेली आहे 8 गुणिले 3 आणि हा प्रश्न क्रमांक 53 काय 8 अधिक 3 गुणिले 15 अधिक 20 बरोबर किती. आता नियम काय पदावलीचा कंचे भागू बेव जे इथं पहिल्यांदा कंस सोडवायचा. आता हे कंसाच्या आतलं चे म्हणजे कंसाच्या आतलं अगोदर पहिल्यांदा कंसाची बेरीज करावी लागेल. मग अगोदरचं सगळं आहे तसं लिहून टाका. जे 8 आहे तसे अधिक 3 आहे तसेच गुणिले. आता कंसातलं हे सोडवायचं 5 0 5 5 आणि 2 आणि 3. आता गणित काय तयार झालं 8 अधिक 3 गुणिले 35. मग याच्यात अगोदर कोणते क्रिया आहे अधिक आणि गुणिले. यात काय केलं पाहिजे अगोदर गुणिले. हा गुणाकार सरळ आडवा करा 3 ने बंद एककाला गुणा 3 5 15 15 5 ह्याच्याने 1 3 ने दशकाला गुणा 3 चौक 12 हातचा 1 13 135 आणि पहिला अगोदरच्या आहे तसे 8 अधिक 135. आता काय करायचं बेरीज करायची. आडवी एककाची बेरीज 8 5 13 3 ह्याच्याने 1 दशकाच्या डोक्यात इकडे दशक आहेत का नाही 3 आणि 4 आणि 1 1. उत्तर किती येणार आहे 143. उत्तर 143. आता इथं गणितामध्ये काहीतरी चूक झालेली 113 उत्तर येते. हा सॉरी आपली चूक झालेली आहे त्यामुळे आपल्या इथं आपली चूक झालेली आहे याच्यामध्ये. त्यामुळे आपली चूक कुठे घडली तर या ठिकाणी घडलेली आहे. आपल्याला इथं आपण या ठिकाणी काय केला गुणाकार आपला चुकलेला आहे. काय चुकला गुणाकार पहा कुठे चुकला गुणाकार पहा. पहिल्यांदा 3 ने 5 ला गुणलं 3 5 15 15 5 ह्याच्याने 1 3 ने दशकाला गुणलं 3 त्रिकडाहून हातचा 1 10 105 अधिक 8 आणि मग इथं आपल्याला पुन्हा बेरीज करूया याची. एककाची बेरीज 8 5 13 3 ह्याच्याने 1
दशक इकडे नाही, शून्याने 1, शतकाची 1, 113, पर्याय क्रमांक 3. अशा पद्धतीने येतं. एखादं उत्तर आपलं येत नाही मग बघायचा प्रश्नामध्ये तिथं काय चूक झाली, आपलं सोडवताना चूक झाली का प्रश्नातली चूक आहे हे शोधणं खरं कौशल्य आहे आपलं. 3 स्टार स्टार. प्रश्न क्रमांक 54, 3 स्टार स्टार. या संख्येला 3 ने निश्चित भाग जातो तर स्टारच्या जागी कोणता अंक आहे? पर्याय काय? 6, 1, 2, 5. पर्याय 6, 1, 2 आणि 5. मी तिथं पर्याय वापरतो. इथं 3 दिलेले, 6 वापरला पहिला पर्याय 366 झाली. दुसरा पर्याय 1 वापरला तर 311 झाली. तिसरा पर्याय 2 वापरला तर 322 झाली. आणि चौथा पर्याय 5 वापरला तर 305. आणि या संख्येला 3 ने निश्चित भाग जातो तर मग तिथं कोणता आहे? 3ची कसोटी काय? संख्येतील अंकांची बेरीज. 6, 6, 12, 3, 15. 3 ने भाग जातो का? 3च्या पडे 15 आहे. इथे पहा 3, 4, 5 किती येते बेरीज? 5. 3 ने भाग जातो का 5ला? नाही जात. इथे बघितलं तर 2, 2, 4 आणि 3, 7 जातो का 3 ने भाग? नाही जात. इथे पहा 5 आणि 5, 10 आणि 3, 13 जातो का 3 ने? नाही जात. आता हे सोपं कसं करायला पाहिजे होतं की या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी 2 वेळा स्टार आहे. मग इथं करायचं 6 2 12, 12 आणि इथं किती आहे? 3, 12 आणि 3 15 जातो का? जातो. 1 2 2, 2 आणि 3 5 जातो का? नाही जात. 2 वेळा 2 घेतला, 2 4 आणि 3 7. तिसरा चौथा पर्याय घेतला 5, 5 2 10, 10 3 13. म्हणजे सगळे पर्याय वापरत बसण्याऐवजी 6 2 12, 3 15, 1 2 3 5, 2 2 4 3 7, 5 5 10 3 13. बघायचं कोणत्या संख्येला तर उत्तर येणार पहिला पर्याय क्रमांक 1. चला पुढे 55वा प्रश्न पहा. या संख्या उतरत्या क्रमाने लिहिल्यास दुसऱ्या क्रमांकावर येणाऱ्या संख्येतील अंकांची बेरीज. संख्या पुन्हा घ्या. 544. प्रश्न क्रमांक 55 आहे. 544, 633, 984, 534. आता या संख्या काय करायचे? उत्तरचा क्रम म्हणजे काय? संख्या लहान लहान होत जाणार. म्हणजे पहिल्यांदा मोठी लिहायची, पुन्हा लहान लिहायची, पुन्हा लहान लिहायची, पुन्हा लहान. यातली सगळ्यात मोठी कोणती? कशावर ओळखायचं? एकक, दशक, शतक. सगळ्यात मोठं स्थान शतक आहे. सगळ्यात मोठी कोणती? 984 ही सर्वात मोठी. आता यातली सगळ्यात मोठी कोणती? राहिलेल्यातली 633. राहिलेल्यातली मोठी कोणती? 544 का 534? 544. आणि सगळ्यात लहान येणारे 534. हे डोळ्याने आपल्याला कळलं पाहिजे. आणि मग काय म्हणजे उत्तर त्या क्रमाने लिहिल्या दुसऱ्या क्रमांकावर. उतरता क्रमाला दुसरा क्रमांक आणि दुसऱ्या क्रमांकावर येणाऱ्या संख्येतील अंकांची बेरीज. या संख्येतील अंकांची बेरीज किती येईल पहा. 3 3 6 6 12. 12 हे पर्याय क्रमांक 4. चला पुढे 25 भागिले 1 बरोबर 5. प्रश्न 56वा. सोपा वाटतो पण अवघड आहे. 25 भागिले 1 बरोबर 5. आता हे समीकरण हे लक्षात आलं पाहिजे आपल्याला. तोंडी करतात 25ला कशाने भागले 5. मग हे सोडवायचं कसं? तर हे समीकरण सोडताना हे भागिले हे बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले की काय होतात? भागिलेच्या विरुद्ध क्रिया गुणिले. म्हणजे काय होईल? 25 बरोबर हे पहिल्यांदा असणारे 5 घ्या. हे भागिले क तिकडे गेले गुणिले क होते. आता या क ची किंमत काय त्याला मोकळा करा. या क ला 5 काय गुणिले ते इकडे पाठवून द्या. काय होते? हे गुणिले 5 आहे तिकडे आले भागिले म्हणजे काय होईल मांडणी? 25 भागिले 5 बरोबर क. 25 ला 5 ने भागा
येत नसेल तर आपलं असं भागा 25 भागिले 5, 5च्या पाड्या 25 आहे, किती वाजता 5 5 25. हुशार मुलगा काय करेल इथं 5 1 5 5 5 25. उत्तर किती आलं 5. उत्तर येणारे 5 पर्याय क्रमांक 4. चला पुढे, एका पाण्याच्या टाकीचा 5/9 भाग पाण्याने भरलेला आहे, तर टाकीचा किती भाग रिकामा आहे? हा प्रश्न सोपा आहे. 5/9 भरला आहे. याचा अर्थ काय होतो? जे हे पाण्याची टाकी आहे, पहा मी इथं पाण्याची टाकी करतो, या टाकीचे 9 भाग आहे. छेद 9 आहे, याचा अर्थ 9 भाग सारखे 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9. 9 भाग झाले का मोजा. 1 2 3 4 5 6 7 8 9. आणि यातले भरले किती भाग? 5 भाग. 5 भाग भरून टाका. 1 2 3 4 5 हे भरले. यात पाणी आहे, यात पाणी भरून टाकलं. राहिले किती रिकामे बघा बरं भाग. राहिलेले भाग 1 2 3 4. रिकामे किती टाकी राहिली? 4/9. 9 भागापैकी 4 भाग रिकामे. उत्तर काय येणार आहे? 4/9. चला पुढे, पदावली दिलेली आहे. 18 + 3 - 2. 18 + 3 18 आणि 3 एक बेरीज वजाबाकी ओळीने करत आहेत. 21 - 2. 21 मधनं 2 गेले, 21 मधनं 2 घेऊन टाकले. एक गेला 20, अजून एक गेला 19. उत्तर 19. हुशार मुलगा अगोदर हे करतो, काय हरकत नाही. 3 2 गेले, 1 राहिला. 18 + 1 19, काय हरकत नाही. चला पुढे प्रश्न घ्या. 6 + 600 + 50 या विस्तारित मांडणीने तयार होणारी संख्या खालीलपैकी कोणती? 600 + 50 बेरीज करायची आहे. आपल्याला आडवी मांडणी शिकवली. एककाची बेरीज 1 0 0 6. एककाची बेरीज किती? 6. हातचा काय आला का? नाही. दशकाची 5 0, इथं दशक काही नाही, ते 0. 5 0 5. हातचा काय आला का? नाही. शतकाची इथं काय आहे का? नाही. इथे 6. काय संख्या? 656. उभी मांडणी करून सोडवलं, काय हरकत नाही. पुढे 10 गोट्यांची किंमत 20 रुपये, तर एका गोटीची किंमत किती? पहा, 10 गोट्यांची किंमत 20 रुपये. 10 गोट्या किंमत रुपये. 10 गोट्याची किंमत 20 रुपये. एका गोटीची, गोट्या काही गोट्या, ही एकमान पद्धतीने मांडलेली आहे. तिला लगेच नाही करण्याची अपेक्षा. मग मुलं काय करतात? 10 गोट्याची 20 रुपये, 20 भागिले 10. तुम्हाला 0 गेलं का? 10 × 10 10 × 20, 1 गोटी 2 रुपयाला. सोपं आहे. हे अवघड वाटतं, पण हे पुढं भविष्याच्या दृष्टीनं चांगलं आहे. आता इथं काय असतो? तिरका गुणाकार सारखा असतो. या दोघांचा गुणाकार, या दोघांचा गुणाकार सारखा असतो. मग दोन्ही जे आहे ते गुणाकाराच्या ह्याच्यात काढायचे. इथे 1 आहे, इथं 20 आहे. 1 × 20. आणि जो एकटाच आहे तो याला भागिले करा. x आणि 10, इथं 10 एकटाच आहे. हा x इकडे मांडा. x बरोबर 1 × 20 भागिले 10. इथं 10 × 10 10 × 20, 1 × 2 2 रुपये. हा सोपा आहे, अवघड नसतं. समजून घेण्याचा प्रश्न असतो. पहा, 300 मिनिटं बरोबर किती तास? पहा, हे तिसरीच्या मानाने अवघड आहे. पहा, 300 मिनिटे बरोबर किती तास? आता हे सोडवायचं कसं आपल्याला?
आणि सोडवण्याची पद्धत काय एकमान पद्धतीतली हे तास आणि मिनिटे लिहिताना तेवढी काळजी घ्यायची. तासाखाली तास, मिनिटाखाली मिनिटे हे आलं पाहिजे. म्हणजे 1 तास बरोबर 60 मिनिटे. मग हे 300 मिनिटं कुठे लिहिली पाहिजे? मिनिटाखाली. मिनिटं कुठं? इथे 300 मिनिटे. माहिती आहे का? नाही काढायचं एक्स. आता इथं काय सांगितलं? तिरकस मांडली. मी एकटा असेल त्याला वेगळा काढायचा. मी एकटा एक्स वेगळा लिहिला. दोन्ही जिथं आहे त्या दोघांचा गुणाकार करायचा. म्हणजे 300 गुणिले 1 आणि सिंगल आहे एकटा आहे त्याने भागायचं. मी एकटा 60 येतं. 60 एकटा आहे त्याने भागायचं. इथं शून्याला शून्य घालवा. काय राहिलं गेली? 30 भागिले 6. 6च्या पाड्यात 30 आहे का? 6 1 6, 6 पंचे 30. 5 गुणिले 1 5. 5 तास. ताळा करून बघा. एका तासाची मिनिटं 60, दुसऱ्या तासाची 60, तिसऱ्या तासाची 60, चौथ्या तासाची 60, पाचव्या तासाची 60. मग बघा बरं याची किती होते? 6 पंचे 300 मिनिटे. म्हणजे 5 तास होतं. चला पुढे. गटात न बसणारा महिना कोणता? पहा इथं इंग्रजी महिने, मराठी महिने पाठ असले पाहिजे. प्रश्न क्रमांक 62 आहे. पहा इथं चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, अश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष. याला दुसरं नाव काय आहे? अग्रहायण. पौष, माघ, फाल्गुन. आता इथे काय लक्षात ठेवायचं? पहा चैत्र महिना हा 30चा किंवा 31चा असतो. बाकीचे हे जे महिने आहेत उन्हाळ्याचे दिवस असतात हे सगळे 31 दिवसाचे असतात. हे 31 दिवसाचे महिने आहेत. आणि हे थंडीतले दिवस आहेत. पौष महिन्यामध्ये खूप गुणगुणी पडते. हे दिवस लहान असतात म्हणून हे 30 दिवसाचे. हे सगळे 30 दिवसाचे आहे. मग याच्यामध्ये पहा बरं, पौष महिना किती दिवसाचा आहे? 30 दिवसाचा. म्हणजे हा पौष येणार आहे 30 दिवसाचा. फाल्गुन कितीचा आला? 30 दिवसाचा. वैशाख 30 दिवसाचा. चैत्र वैशाख कितीचा आला? 31चा. कार्तिक इथं आहे 30चा. वेगळा कोणता निघेल? वैशाख. का निघेल? 31 दिवसाचा. बाकी सगळे महिने कसे आहे? 30 दिवसाचे आहेत. आणि वैशाख एकदा 31 दिवसाचा. पुढे पहा, कोणत्या संख्येच्या लगतची संख्या 500 आहे? 500च्या लगतची मला सांगा. 500च्या अगोदर कोणते? 500च्या नंतर कोणते येते? 500, 510 अशा ओळीनं जातं पुढे. 501, 502, 503, 504. अगोदर कोणते येईल? 500च्या अगोदर 499, 98, 96, 97, 490. म्हणजे 500च्या नंतर येणाऱ्या 501, 502, 503 अगोदर 499. इथं 500च्या अगोदरची लगतची. आता लगतची म्हणजे जवळची पाहिजे. मग 490 पण आहे, 499. 5000 एक येईल का? पर्यायकट पद्धत वापरा नाही. 499 येईल. 4990 नाही. 490 आहे लांब. सगळ्यात जवळ कोणती आहे? 499. ही सगळ्यात जवळची आहे. लगतची संख्या मागची 499 पुढली 500. 64वा प्रश्न पहा. आता हा प्रश्न पहा. अ बरोबर 4, ब बरोबर 20 आणि क बरोबर 5 असं दिलेलं आहे. हा प्रश्न 64वा आहे.
आणि त्यांनी खाली समीकरण दिले, मांडणी कोणती बरोबर, मी तर किमती भरल्या पाहिजे. पहिला भाग ब गुणिले क, ब गुणिले क बरोबर अ, यात किमती बघ. ब ची किंमत किती हो 20 गुणिले क किती आहे 5 बरोबर अ किती आहे 4. बघा बरं 20 आणि 5 चा गुणाकार 4 येतो का नाही, म्हणजे पहिलं गणित काय चुकीचं. दुसरं काय दिले पहा बरं, दुसरं काय दिलेलं आहे त्यांनी, दुसरं दिलेलं आहे अ अधिक क बरोबर ब, अ अधिक क बरोबर ब. अ ची किंमत किती आहे 4 अधिक क ची किंमत किती आहे 5 आणि ब ची किंमत किती 20. 4 अधिक 5 20 होतं का नाही, हे बरोबर चुकीचं आहे. तिसरं गणित काय म्हणलेलं आहे पहा, तिसरा पर्याय अ गुणिले क बरोबर ब. या किंमत अ ची किंमत किती आहे 4, क ची किंमत किती आहे 5 बरोबर ब ची किंमत किती आहे 20. 4 गुणिले 5 बरोबर 20 बरोबर आहे का, बरोबर आहे 4 25. आणि चौथं काय दिले, चौथा पर्याय ब वजा अ, ब वजा अ बरोबर क. ब ची किंमत किती आहे 20 वजा अ ची किंमत किती आहे 4 मग बरोबर क ची किंमत किती आहे 5. बघा बरं 20 मधनं 4 गेले 5 राहतात का नाही, हे पण चुकीचे. उत्तर येणारे पर्याय क्रमांक 3. चला पुढील प्रश्न, सर्वात मोठ्या 3 अंकी संख्येतील अंकांची बेरीज किती. सर्वात मोठी पहा बरं कोणती संख्या, 1 अंकी सर्वात मोठी 9 आहे, 2 अंकी 99, 3 अंकी 999 आणि या संख्येतील अंकांची बेरीज, याची बेरीज किती येते पहा बरं 9 एके 9, 9 दुने 18, 9 त्रिक 27. उत्तर येणारे पर्याय क्रमांक 4. तर 9532 या संख्येचे विस्तारित रूप किती कोणते. 66वा प्रश्न आहे, 9532. 9 ची स्थानिक किंमत, 9 च्या नंतर किती अंक येते 2 3, 9 वरती 3 शून्य द्या 2 3 अधिक 5, 5 वरच्या नंतर किती संख्या आहेत 2, 2 शून्य द्या. 3 च्या वरती 5 वर किती संख्या आहेत एकच, 1 शून्य द्या. 2 च्या एकच, एक ही संख्या नाही. याची मांडणी काय 9530 अधिक 2 कुठला पर्याय पहा, पर्याय क्रमांक 4. चला पुढे 67वा प्रश्न, एका दोरीचे समान 5 भाग केल्यास प्रत्येक भाग किती लांबीचा असेल. पहा 10 मीटर दोरी, या 10 मीटर दोरी आणि 5 समान भाग. हा प्रश्न अवघड आहे. 67वा प्रश्न आहे. इथं प्रत्येक तुकड्याची लांबी, तुकड्याची लांबी बरोबर हे लक्षात ठेवायचं सूत्र बरं का. तुकड्याची लांबी, एका तुकड्याची लांबी बरोबर दोरीची लांबी, दोरीची लांबी भागिले तुकडे. कापलं किती वेळा नाही, तुकड्यांची संख्या, किती तुकडे आहेत त्या तुकड्यांची संख्या. दोरीची लांबी किती आहे 10 मीटर भागिले तुकडे किती आहेत 5, 5 भाग केले 5 एके 5, 5 दुने 10. उत्तर काय ना 2 मीटर आहे का पर्यायामध्ये 2 मीटर. 2 सेंटीमीटर फसवला लगेच 2 बघता की उत्तर नोंदवता चुकलं बघा, मी गेलं की दाखवते चुकीचं आहे ते, कोणतं उत्तर दाखवते 200 सेंटीमीटर. मी या मीटरचे काय केले पाहिजे सेंटीमीटर. पहिला पर्याय 2 सेंटीमीटरचा नाही मीटर पाहिजे, मग 5 मीटर चालेल का नाही. मी तर मीटरचे सेंटीमीटर करायचे, मग सेंटीपासून मीटरपर्यंत गणना करा. सेंटीमीटर, डेसिमीटर आणि मीटर आणि मग इथे करा तुम्ही पहा 2 मीटर, मीटरच्या घरात 2 लिहा. 2 मीटर म्हणजे किती डेसी 20 डेसी आहे का पर्याय नाही.
सेंटीपर्यंत दिलं तर 200 सेंटी आहे का पर्याय? आहे, 200 सेंटीमीटर. आणि मिलीमीटरमध्ये करायचं असतं तर मिलीपर्यंत शून्य दिलं असतं, उत्तर किती आलं असतं? 2000 मिली. पर्यायामध्ये 2000 मिली पण असू शकतो. त्याला पुढीलपैकी सर्वात मोठी समसंख्या कोणती? पहा प्रश्न 68वा. समसंख्या विचारल्या. पहिला 731, दुसरा पर्याय 520, तिसरा पर्याय 730 आणि चौथा पर्याय 636. काय म्हणले? सर्वात मोठी. आणि कसली पाहिजे? सम. जे पहिल्यांदा लक्ष द्यायचं, सम. सम नसणारे पर्याय कट करा. पहिला पर्याय कट होईल कारण एक आहे म्हणजे ही कसली झाली? विषम झाली. आपल्याला चालेल का? नाही. पहिला. आता या सगळ्या सम आहे, ही चालेल का? चालेल. ही सम आहे, ही सम आहे. त्या संख्येचे 1 0 2 4 6 8 हे अंक असतात ते सम. हे सम आहे. मग आपल्याला काय म्हणले? सर्वात मोठी. यातली मोठी कोणती आहे? का बरं? 520, 730, 636. सर्वात मोठी 730 येणार आहे. पर्याय क्रमांक या ठिकाणी चुकलेला आहे. पहा 636 दिलेलं आहे. उत्तर आपल्याला बदललं पाहिजे. उत्तर 730. ओके केलं पाहिजे. ओके चला पुढे. पुढचा प्रश्न पहा. 5 अंश 7 अधिक 2 अंश छेद 7 वजा 3 अंश छेद 7. 69वा प्रश्न आहे. 5 अंश छेद 7 अधिक 2 अंश छेद 7 वजा 3 अंश छेद 7. आता छेद सारखा आपल्याला पहिल्यांदा एवढंच केलं तरी चालेल. छेद सारखा आहे, 7 एकदाच लिहा. 5 अधिक 2 वजा 3 अंश छेद 7. 5 अधिक 2 7 अंश छेद 7 वजा 3 अंश छेद 7. पुन्हा छेद सारखाच आहे, एकदाच लिहा. 5 म्हणजे इथे 7 वजा 3, 7 3 गेले, उत्तर किती आलं? 4 अंश छेद 7. उत्तर येणार आहे 4 अंश छेद 7. आता हुशार मुलगा काय करतो? सगळीकडे छेद सारखेच आहे, तो एकदाच लिहितो 7. मग वरती काय? 5 अधिक 2 वजा 3. 5 आणि 2 7, 7 3 गेले 4, डायरेक्ट उत्तर 4 अंश छेद 7. चला पुढील प्रश्न. 1 किलोग्राम साखरेतील 250 ग्रॅम साखर 250 ग्रॅम साखर राधाला दिली. आता इथं पहा 250 नुसतं राहिले, तिथं ग्रॅम शब्द टाकायचा राहिला. आता तो ग्रॅम तिथं टाकला पाहिजे. ओके चला. 1 किलोग्राम साखरेतील 250 ग्रॅम साखर राधाला दिली तर साखर किती शिल्लक राहिली? 70वा प्रश्न आहे. ओके किलोग्राम साखर आहे, ग्रॅम म्हणजे ग्रॅम पासून किलोग्राम पर्यंत करा का? ग्रॅम डेका हेक्टो आणि किलो. पहा 1 किलोग्राम, किलोग्रामच्या घरामध्ये 1 लिहा, त्याचे ग्रॅम करूया. 1 किलोग्राम म्हणजे 10 हेक्टोग्रॅम. 1 किलोग्राम म्हणजे डेका केले तर 100 डेकाग्रॅम. ग्रॅम केले तर ग्रॅम प्रदेशमध्ये तर 1 किलोग्राम म्हणजे 1000 ग्रॅम. त्यातलं 250 ग्रॅम साखर राधाला दिली. 250 ग्रॅम म्हणजे शेवटचा 0 ग्रॅम मध्ये आला पाहिजे. 250. मग आता शिल्लक किती राहिली? दिली म्हणजे वाजा. आता वाजाबाकी कशी करायची? इकडनं आजचा इथं, इकडून आजचा इथं. त्याची मानाच्या आजच्याची पद्धत. मानाचा आजचा घेतला, पहा मानाचा आजचा घेतला, पुढल्या घरात दिला, त्याने 10 शून्य गेले तर गरज आहे का? इथं काही गरज नाही. म्हणजे या ठिकाणी हे लक्ष तुमच्या आलं पाहिजे की काय करायचं आणि काय करायचं नाही. पहा इथे लक्ष द्या. 0तनं 0 जात आहे, 0तनं 0 जात आहे. काय गरज आहे का? 0तनं 0 गेले, 0 राहिले. आता 0तनं 5 जातात का? नाही. आता इथे मात्र आजचा घ्यावा लागेल तुम्हाला. इथं मनात आजचा घेतला, पुढल्या घरात 2 टाका, झाले 10, 10तनं 5 गेले 5,
शून्यातनं 3, 2 नाही 3, शून्यातनं 3 जातात का? मनाचा आजचा पुढल्या घरात द्या. 10तनं 3 गेले 7, एकातले गेले 0. एवढे काय आलं उत्तर? ग्रॅम. याला काय म्हणतात व्यवहारात? 1000 म्हणजे 1 किलो म्हणजे 1000 ग्रॅम. त्याचे 2 भाग केले, अर्धे जे आले अर्धा किलो, आणि पुन्हा याचे 2 भाग केले, काय होईल? 250. मग इथं हे पाव भाग, हा पाव भाग म्हणजे अर्धा, आणि हा पाव भाग म्हणजे किती त्याला पाऊण, इस्रायलीसाठी किती? पाऊण किलो. पर्याय क्रमांक 3. एकत्र 540 रुपये देण्यासाठी खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या नोटा जास्तीत जास्त द्याव्या लागतील? पहा गणित थोडंसं अवघड आहे. 540 रुपये द्यायचे. आता पहा कोणत्या प्रकारच्या नोटा जास्तीत जास्त द्याव्या लागतील? पहिला पर्याय 20 रुपयाच्या, दुसरा पर्याय आहे 50 रुपयाच्या, तिसरा पर्याय आहे 10 रुपयाच्या, आणि चौथा पर्याय 5 रुपयाच्या. आता मला सांगा 500 रुपये म्हणजे 50च्या नोटा देत आहे. 540 म्हणजे 20 रुपयाच्या किती नोटा? पहा 540 भागिले 20. शून्याला 0 गेले, 2 4, 1 राहिला, 1 4 14, 2 7 14. 20 रुपयाच्या 27 नोटा द्याव्या लागतात. 540 म्हणजे 20 रुपयाच्या 27 नोटा. आता 540 भागिले 50 करूया. एका शून्याला 1 शून्य गेला, 5च्या पाड्यात 54ला पूर्ण भाग जात नाही, म्हणजे आपल्याला 540 रुपये 50 रुपयाच्या नोटा देताच येणार. 500 रुपये देत आहे, 50च्या 10 नोटा दिल्या 500 रुपये होतील. वरचे 40 कसे देणार? फाडायची का नोट? नाही. म्हणजे 540 50 रुपये नोटा देता येणार नाही. आता 10 रुपयाच्या नोटामध्ये पाहू बरं. 540 भागिले 10, एका शून्याने 1 शून्य गेला, किती झाल्या? 54 नोटा. या 27 नोटा, 540 म्हणजे 20 रुपयाच्या 27, 540 म्हणजे 10 रुपयाच्या 54 नोटा, 540 म्हणजे 5 रुपयाच्या बघू किती नोटा होत्या. 540 भागिले 5, ते तर शून्याला 0 नाही जात. पहिल्यांदा 5 घेतले होते, 5 एके 5, खाली 5तनं 5 गेले 0, शून्यावर 4 घेतले उतरून 4 झाले. 5च्या पाड्यात 4 आहेत का? नाही, भाग लागले. शून्याचा 4 शून्य गेले, 4 राहिले. या 4वर 0 घेतले 40, 5च्या पाड्यात 40 आहे, किती झाले? 8, 45 40. म्हणजे आपल्याला 108 नोटा 5 रुपयाच्या. आणि आपल्याला प्रश्न विचारलाय 540 द्यायचे म्हणलं तर कोणत्या प्रकारच्या नोटा जास्तीत जास्त घ्याव्या? 20 रुपयाच्या दिल्या तर 27 नोटा बघ, 10 रुपयाच्या दिल्या तर 54 नोटा, 5 रुपयाच्या दिल्या तर 108 नोटा, आणि 50 रुपयाच्या नोटाने 540 रुपये देऊ शकत नाही. मग कोणत्या नोटा जास्त द्यावे लागतील? 5 रुपयाच्या. चला पुढे भाग करावं. एका आयताकृती मैदानाभोवती 5 फेरे मारल्यामुळे, पहा आयताकृती मैदान मी काढतोय, 5 फेरे मारल्यामुळे 5 किलोमीटर, 5 फेरे म्हणजे 4 किलोमीटर अंतर चालू होते. जर आयताची लांबी 250 मीटर असेल तर रुंदी, आयताची लांबी आहे 250 मीटर आणि रुंदी माहीत नाही. 5 फेरे म्हणजे 4 किलोमीटर. आता इथे पहा, लांबी आयताची आहे मीटरमध्ये, आणि 5 फेरे मला 4 किलोमीटर अंतर, म्हणजे या किलोमीटरचे आपल्याला मीटर करावे लागते. या किलोमीटरचे मीटर करूया. पहा इथे किलोमीटरचे मीटर, मीटर डेका
हेक्टो आणि किलो. 5 किलो आहे, त्याचे हेक्टो केले तर 50 हेक्टो होतील. 5 किलोचे डेका केले तर 500 डेका मीटर होतील. 5 किलोचे मीटर केले तर 5000. म्हणजे 4 फेरे मारले. सॉरी, इथे 4 5 नाही, इथं थोडंसं आपलं गडबडीने होतंय. इथं आपल्याला काय सांगितलं होतं, 4 किलोमीटर. म्हणजे 5 फेरे म्हणजे 4 किलोमीटर म्हणजे किती मीटर, 4000 मीटर. 5 फेरे मारल्यावरती किती अंतर झालं, 4000 मीटर. मग एका फेरीला केलं, मग कसं काढाल, 4000 भागिले 5. एक फेरी बरोबर, इथं भागाकार करायचा आहे. 5 एके 5, 5 48. 40 40 शून्य, वर्ण शून्य घेतला भागिले शून्याचा, खाली शून्यातलं शून्य गेले शून्य, पुन्हा शून्य घेतला भाग शून्याचा. म्हणजे एक फेरी म्हणजे किती होईल, 800 मीटर. एक फेरी म्हणजे किती होईल, 800 मीटर. मग एक फेरी मारायची आपल्याला 800 मीटर. या ठिकाणी काय होते बाबा, लांबी 250, म्हणजे ही 250, ही किती असणार, 250. मी इथं परिमितीचं काय सूत्र आहे, 2 वेळा लांबी 2 वेळा लांबीची बेरीज. म्हणजे परिमितीचं सूत्र काय आहे, आयताची परिमिती, आयताची परिमिती बरोबर सूत्र आहे लांबी अधिक रुंदीची दुप्पट. लांबी अधिक रुंदीची दुप्पट. आता आपल्याला हे काय करायचंय, लांबी अधिक रुंदीची दुप्पट असते. हे दोन परिमिती दिलेली. आता इथे एक फेरी मारली तर 800 मीटर होतात. मग या 800 मीटरला हे गुणिले 2 आहे ते इकडे भागिले 800 भागिले 2 बरोबर लांबी आणि रुंदीची बेरीज येणार. मग इथं 800 भागिले 2 म्हणजे केले गेले 400. पाहिजे बेक बेक चौकाट वरचे 2 शून्य 2 शून्य. 400 मीटर काय झाली, परिमिती झाली. आणि मग त्यातनं लांबी आणि रुंदीची बेरीज येते 400. मग लांबी किती दिलेली आहे, लांबी दिलेली 250, रुंदी माहित नाही, एक्स माहित. मग एक्स मध्ये 250 काय अधिक आहे ते इकडे पाठवलं तर काय होतील, वजा होतील. म्हणजे 400 वजा 250 बरोबर रुंदी. एक्स म्हणजे रुंदी. मग 400 250 वजा करा. 400 वजा 250. शून्यातनं शून्य गेले शून्य. शून्यातनं 5 जात नाहीत. मानाचा आजचा काय देऊन टाका. 10तनं 5 गेले 5. 4तनं 3 गेले 1. रुंदी किती येणार आहे, 150 मीटर. आहे का पर्याय पहा, 150 मीटर पर्याय क्रमांक 2 आहे. आता याची तुम्हाला PDF म्हणलं तर लगेच इथे तुम्हाला बघितली पट्टीमध्ये, ही देखील तुम्हाला लगेच देता येते. चला पुढचं पान, 48 पानं झाले आपली. पुढचं 49 पान पहा. 175 भागिले 15 या पूर्णांक म्हणजे 175/15 या पूर्णांकाचे पूर्णांक अपूर्णांकातील रूपांतर कोणते, हा 73वा प्रश्न आहे. 175 अंश छेद
15 याचा पूर्णांक अपूर्णांक म्हणजे काय, या 175ला 15ने भागायचं. आता इथं आपण काय करतो, पहिली संख्या काट मारून उतरून घेते. 15 पाड्यात 1 नाही आहे, भाग शून्याचा. 15 पाड्यात 0 असताना 0 जेव्हा तुला 1 येते, पूर्ण उतरून घेतला 7, संख्या झाली 17. 15च्या पाड्यात 17 आहेत का, नाही. 17पेक्षा लहान 15 किती असताना पहिल्या भाग 1चा. भाग 1चा लावला 15 पाड्यात पहिल्या असताना 15. 17तनं 15 गेले, 2 राहिले, वर्ण उतरून घेतले 5, 25. 15 पाड्यात 25 आहेत का, नाही. 25पेक्षा लहान 15 किती जणी पहिल्या भागला गेले 1चा. 15 पाड्यात पहिल्या असताना 15. 25 मधनं 15 गेले, 5तनं 5 गेले, 0 2तनं गेला 1. मग इथं जो भागाकार आला याला म्हणायचं पूर्णांक 11. बाकी राहिलेली आहे तशी म्हणायची, आणि छेद आहे तो. याचं पुन्हा एकदा पूर्णांक काय होईल, 11.10 हे सोडवायचं कसं, तर हुशार मुलगा कसा सोडवेल सांगतो, त्याचा ताळा पण कसा करायचा सांगतो. इथं डायरेक्ट भागाकार करेल. 175 अंश छेद 15. हे घेतला होता भाग शून्याचा, पहिला शून्याचा भाग नाही लावला तरी चालतो. 1वर 7 घेतले 17, 15 1 15. 17तनं 15 गेले, 2 राहिले, 2वर 5 घेतले 25. 15 1 15. 25 मधनं 15 गेले, किती राहिले 10. आणि हे भाग किती आला 11. आणि छेद आहे तो. याचा ताळा करून बघायचं म्हटलं तर काय करायचं, लगेच या छेदाने पूर्णांकाला गुणायचं. या 11चा 15चा गुणाकार करायचा. हे 15 1 15शी 5 15 16. आणि त्याच्यामध्ये हा अंश मिळवायचा. 165 10 175 येते का उत्तर, बरोबर येते. याला ताळ उत्तर किती येणार, 11.10 छेद 15. पावर कुठला पर्याय, 11.10 छेद 15. पर्याय क्रमांक 3, 11.10 छेद 15. चला पुढील प्रश्न पहा. 74 40,000 अधिक 8 80. पहा 74 प्रश्न आहे. 40,000 अधिक 80 अधिक 800 अधिक 5,000 अधिक 1 बरोबर किती. बेरीज करायची. 8 बेरीज खूप सोपी असते, घाबरायचं नाही. 8 बेरीज करूया. एककाची बेरीज 1 0 0 0 0. एककाची बेरीज किती आली 1. हातचा काय आला का नाही. आता दशकाची इथं दशक आहे का नाही, इथं दशक 0 0 8 0. एक दशक झाली किती 8. दशकाची बेरीज झाली शतकाची. हातचा काय आलेला नाही, शतकाची 0 8 0 म्हणजे किती येणार 8. शतकाची. हजाराची 5. इथं काय नाही हजार, इथं काय हजार नाही, इथं 5 0 5. 10,000ची इथं 10,000 नाही, इथं 10,000 नाही, इथं 10,000 नाही, इथं 10,000. किती आहे 4. उत्तर किती आलं 45,881. पर्याय क्रमांक 1. पुढे पहा 75वा प्रश्न. हा एक खूप अवघड आहे. मागाशी आयताच्या रुंदी काढण्याचा एक अवघड होता. तिसरीच्या मानाने अवघड प्रश्न आहे. खुर्ची व टेबल याची किंमत 2,000 रुपये. पहा प्रश्न क्रमांक 75 आहे. खुर्ची आणि टेबल याची एकंदर किंमत, एक खुर्ची आणि एक टेबल घेतला तर 2,000 रुपये. ओके. आणि टेबलाची किंमत खुर्चीपेक्षा 400 रुपयांनी जास्त आहे. टेबलाची किंमत
टेबलाची किंमत खुर्चीपेक्षा किती जास्त आहे? 400 रुपये जास्त. आता पहा, जास्त किंमत कशाची आहे? टेबलाची. जास्तची किंमत काढायची असेल ना, म्हणजे मोठी संख्या, जास्त म्हणजे मोठी संख्या, बरोबर. काय सूत्र आहे पहा, या दोन किमतीची बेरीज अधिक फरक. पहा, या दोन किमतींची बेरीज अधिक फरक भागिले 2. आणि खुर्चीची किंमत काढायची लहान संख्या, लहानची जर काढायची म्हणतात तर सूत्र काय? बेरीज वजा फरक भागिले 2. आता पहा, टेबलाची किंमत काढायची असेल तर दोघांची किंमत बेरीज किती आहे? 2000. आणि त्या दोघांच्या किमतीतला फरक किती? 400 भागिले 2. बेरीज करायची. 0 0 0 0 0 0 0 4 4 2400 भागिले 2 करा. हा भागाकार करूया. 2 के 2 2 दुने 4 वरचा 0 वरचा 0. जी एक टेबलची किंमत किती आली? 1200. ओके. आता खुर्चीची किंमत काढूया. खुर्ची लहान, किंमत कमी आहे, लहान संख्या. इथं सूत्र काय? बेरीज वजा फरक. बेरीज दोघांची किती आहे? 2000 वजा फरक कितीचा आहे त्याच्यामध्ये? किमतीचा 400 भागिले 2. 2000 मधनं 400 वजा करा. 2 शून्यातनं 2 शून्य गेले. 20 मधनं 4 गेले 16. हा भागाकार लावा. 2 के 2 8 16 वरची 2 शून्य. जी एका खुर्चीची किंमत किती आहे? 800. एका टेबलाची किंमत किती आहे? 1200. खुर्चीची किंमत 800. आपल्याला काय म्हणते? 2 टेबल आणि 1 खुर्ची. मग पहा, प्रश्न काय आहे? 2 टेबल आणि एका खुर्चीची किंमत. नुसतं एका खुर्चीची आणि एका टेबलाची किंवा नुसत्या खुर्चीची टेबलाची विचारते नाही. मग एक टेबल 1200 रुपयाला, 2 टेबल 2 गुणिले 1200 करावं लागेल. जी एका टेबलची किंमत 1200, 2 टेबलची 1200 गुणिले 2 अधिक एका खुर्चीची किंमत किती आहे? 800 रुपये अधिक 800. मग 1200 गुणिले 2 1200 गुणिले 2400 रुपये. आणि एका खुर्चीची किंमत 800 रुपये. 2400 अधिक 800 0 0 8 4 1200 2 गुणिले 3 3200 रुपये. म्हणजे 3200 रुपये ही 2 टेबल आणि एका खुर्चीची किंमत होणार आहे. ओके, धन्यवाद मित्रांनो. भेटू पुढील भागामध्ये पुढील प्रश्नपत्रिकेसह. धन्यवाद.